नमस्कार. मंच मॅट्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण 50 दिवस 50 रेसिपीचं चॅलेंज घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की मी 50 दिवस 50 चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपीज अपलोड करणार आहे. तर आज जी आहे रेसिपी ही 17व्या नंबरची आहे आणि आपण ह्याचं नाव ठेवलेलं आहे चिकन शोरबा रेसिपी. आपण चिकन आळणी पण म्हणू शकतो किंवा चिकन सूप पण म्हणू शकतो, पण वेगवेगळ्या रेसिपीज मला अपलोड करायच्या, त्यामुळे मी हे अस्ताटिक काहीतरी नाव सुचलेलं आहे मला. सो मी या रेसिपीला दिलेलं आहे. तर बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे आणि आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. माझ्यासाठी हे चॅलेंज खरंच खूप अवघड आहे. आधी मी विचारच नाही केला की मी 50 रेसिपीज काय अपलोड करणार आहे. मी फक्त असं विचार केला की मी काहीतरी चॅलेंज घेते आणि मी चॅलेंज घेतलं. बरं, मी 100 रेसिपीज अपलोड करणार असं बोललं नाही, म्हणजे मी टाकणार होते टाकताना, पण नंतर मी म्हटलं नको 100 नको 50 करते. मग आता मला रिअलाईज होतं आहे की मी 50 पण नको टाकायला हवं होतं. मी काहीतरी असंच 20 टाकायला हवं होतं, 15-20. पण आता रिअलाईज होतं आहे हळूहळू की मी खरंच चुकीचं गेले. हे चॅलेंज एक्सेप्ट खूप मुश्किल होते. हे चॅलेंज एक्सेप्ट मतलब ही जर्नी खूप मुश्किल आहे, पण मी ट्राय करते आहे. खूप अवघड जातं मला. रोज चिकनची रेसिपी काय बनवू आणि बनवायचं काही नाही, ते खाणार कोण. मी वेगवेगळीच रेसिपीज ट्राय करत आहे, पण मला व्ह्यूज तेवढं येत नाही आहेत. पहिली गोष्ट तर मी खूप ट्राय केल्या आहेत वेगवेगळ्या रेसिपीज, आता अपलोड करत नाही आहे मी रेग्युलर, कारण की तेच रेसिपीज अपलोड केल्यानंतर ना मग थोडंसं बोरिंग पण होतं. रीच येत नाही किंवा सारखं चिकन काय. सगळेच नॉन व्हेजिटेरियन असतात असं नसतं, काही व्हेजिटेरियन्ससुद्धा असतात. त्याच्यामुळं मी हे थोडं गॅप घेतलेलं आहे चॅलेंजमध्ये. चॅलेंज मी पूर्ण करणार नो डाऊट, पण तरीही तुम्हाला लोकांचा सपोर्टची गरज आहे आणि मला सपोर्ट भेटत नाही आहे. तर आपण रेसिपीवरती येऊयात. आपण कांदा फ्राय करून घेऊयात व्यवस्थित. 1 चम्मच मीठ टाकायचं आहे, 1 चम्मच हळदी. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. जर कांदा कच्चा राहिला तर तो तसाच तोंडामध्ये फिरतो. त्याच्यामुळे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. मी हे गावरान चिकन घेतलेलं आहे, गावरान कोंबडी. व्यवस्थित परतून ह्याच्यामध्ये आपण आता धुतलेलं चिकन ॲड करून घेणार आहोत. बोन अँड बोनलेस दोन्ही चिकनचे पीसेस आहे त्याच्यामध्ये. ॲज इट इज मी ॲड करणार आहे. एक किलो चिकन नाही आहे. याला आपण मस्त वाफवून घेणार आहोत. थोडंसं अवघड जात आहे चिमटा. ह्यावेळेस मी चिकन हंडीमध्ये बनवलं आहे, तुम्ही ट्राय करा. याच्यामधलं ना जे गावरान चिकन असतं ना, ह्याच्यामध्ये हाडकं जास्त असतात आणि मांस कमी असतं गावरान कोंबडीला. आणि जी बॉयलर कोंबडी असते ना, त्याला मांस जास्त असतं आणि हाडकं कमी असतात. याला किती वेळ शिजवावं लागलं ना, मलाच माहिती. आता वरून पाणी ॲड करायचं आहे आपल्याला शिजण्यासाठी. आपण हे कुकरमध्ये नाही लावलेलं, आपण हंडीमध्ये शिजवून घेतलेलं आहे. आता जवळ याला पाण्याला बुळबुळे येत नाही किंवा ते गरम होत नाही तर आपण पाणी आतमध्ये सोडणार नाही. आणि आतमध्ये आपण हंडीमध्ये मीठ आणि हळद टाकली आहे ना, तर ऑलरेडी त्याला पाणी सुटलं असेल वाफेनं. पहिलं वाफवून घ्यायचं आपण चिकन, ये बघा, आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी सोडणार आहोत. मी आधी पाणी सोडलेलं नाही आहे, हे फर्स्ट पाणी आहे जे मी सोडते आहे हंडीमध्ये. आणि अशी काही ती
स्ट्रक्चर आलेली आहे आपल्या शोरबाची. ह्याला आपण असंच शिजवत ठेवणार आहोत. अजून मी पूर्ण 100% याला शिजवणार नाही आहे, मी 80% शिजवणार आहे. थोडं कच्चं छान लागतं चिकन, टेस्टी लागतं म्हणून. आणि हे आपलं फायनल चिकन तयार झालेलं आहे. तर तुम्ही ट्राय करा. आणि हो, मच मॅड्स माझा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर सेम नावाने माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे, फेसबुकवरतीही आहे, तर तुम्ही फॉलो करा. थँक्यू.